हॅलो नमस्कार। तर आता बघा लवकरच गौरी गणपती येत आहेत, तर यासाठी शेवचे लाडू आपण अगदी झटपट होणारे पारंपरिक पद्धतीचे हे शेवचे लाडू बघणार आहे। तर आता इथं डाळीचं पीठ घेतलंय। आता हे पीठ आहे ते चाळून घ्यायचं, चाळून ठेवलं असलं तरी परत चाळून घ्यायचं म्हणजे ते मळायला बरं पडतं। आणि कोणत्याही एका भांड्याने तुम्ही ते मोजून घ्या म्हणजे आपल्याला साखर नंतर पाक बनवण्यासाठी साखर घेण्यासाठी ते बरं पडतं। तर एवढं छोटं पातेल आहे तेवढे 2 पातेले मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। तर आता हे पीठ आपल्याला अगोदर व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे। तर हे पीठ आता आपण शेवग्यातून याची शेव बनवून घेणार आहे, त्यामुळे आपल्याला हे जास्त घट्ट नाही किंवा पातळ नाही, शेवग्यातून बाहेर येईल अशा पद्धतीचं मळून घ्यायचं आहे। तर थोडं थोडं पाणी टाकत तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता। आता ही घरची डाळ असल्यामुळे याला थोडासा कलर नाही जास्त, आता कलर येण्यासाठी थोडीशी मी इथं हळद टाकलेली आणि हे छान हाताने आता मळून घ्यायचं। आणि पीठ मळून एक 10 मिनिटं आपण हे झाकून असं साईडला ठेवून द्यायचं। नंतर तेल वगैरे कडेपर्यंत पीठ पण आपलं भिजून होतं। तर हाताने अगदी छान असं मळून घेतलेलं आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीचं हे पीठ आहे। तर आता हे पीठ साईडला ठेवून देऊया आणि आता तोपर्यंत तेल काढण्यासाठी कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे। आणि शेवग्यात आता ही बघा अशा पद्धतीची मोठी चकली असते ना शेवग्यामध्ये, अशा शेवग्यामध्ये बघा 2 प्रकारच्या चकल्या येतात, त्यातली शेवची मोठी चकली घ्यायची। तर एकदम बारीक ह्यानं शेव केली तर ती शेव कडक होते, त्यामुळं मोठी चकली आहे त्यानं हे शेव पाडून घ्यायची आहे। आणि चमचा असा एखादा घेतलं पीठ भरायला की मग नंतर आपला हात भरत नाही आणि आपल्याला शेव चुरायला पण बरं पडतं। आता तेल चांगलं छान कडकडीत गरम झाल्यानंतर तेल गरम झालंय का बघायचं थोडंसं पीठ टाकून आणि नंतर अशा पद्धतीने आपल्याला हे शेव बनवून घ्यायचे आहे। आणि शेव भाजताना आता ती जास्त कडक ही आपल्याला भाजायची नाही, आता हाताने चुरता येईल एवढी, म्हणजे शेव कच्ची पण राहिली नाही पाहिजे आणि जास्त कडक पण झाली नाही, व्यवस्थित भाजली की जाईल इथपर्यंत भाजून घ्यायची। तर तेलाचे बुडबुडे बघा आता भरपूर आहेत आणि ते नंतर जसे जसे कमी होतात तसं समजून जायचं की आपली शेव बऱ्यापैकी भाजलेली आहे। तर पलटून अशा दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे, फक्त ते पिठाळ राहू नये, व्यवस्थित भाजलं जाईल। आणि जास्त कडक केली तर मग लाडू कडक होतात, त्यामुळे शेव जास्त कडक सुद्धा करायची नाही। तर त्याच्या अलीकडचीच थोडीशी बघा अशा पद्धतीने शेव ही तळून घ्यायची आहे। तर थोडंसं तुम्ही ही शेव चेक करून बघायची, ती कडक झाली नाही पाहिजे आणि हातानं कच्ची सुद्धा राहिली नाही पाहिजे, तुम्हाला अंदाज येतो। आता तेलाचे बुडबुडे बघा बऱ्यापैकी कमी झालेले आहेत आणि ही शेव आपली भाजून झालेली आहे, तर काढून घ्यायचे। आता बघा ते हातानं असं दाबलं तर ती अशी लवचिक राहते, तुटत नाही, किंवा कच्ची असेल तर मग तरी पण हातातच त्याचं पीठ होतं, तर तसं पण होत नाही, म्हणजे शेव व्यवस्थित भाजलेली। तोपर्यंत शेव भाजेपर्यंत आपला शेवगा तेलामध्ये शेव टाकली की लगेचच हा भरून तयार ठेवायचा आणि शेव दुसरी तळून होते तोपर्यंत मग आपल्याला हे शेव अगोदर तळून घेतलेली शेव पण थंड होते, ती परत अशी हाताने चुरून घ्यायची। काही जण मिक्सरमध्ये पण करतात, तुम्हाला तसं करायचं असलं तरी करू शकता, पण मिक्सरमध्ये जास्तच बारीक पीठ होतं, त्यामुळं एखादा घाणा जर चुकून राहिला कडक झाला तर तो तुम्ही मिक्सरमध्ये फिरवू शकता, पण राहिलेली बाकीची शेव आहे ती अशी हाताने चुरून घ्या। आणि एखादा घाणा मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर काय होतं की ती बारीक शेव ह्यामध्ये मिक्स केल्यानंतर लाडूला सुद्धा छान मऊपणा येतो, त्यामुळं बाकीची सगळी शेव आता मी हाताने चुरून घेत आहे। आणि एक लास्टचं शेवगा फक्त मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं। आता बघा ह्या भांड्यानं शेव माझी पूर्ण तयार करून झालेली। आता ह्या भांड्यानं बघा जे 2 पातेले एवढं हे पीठ होतं, तर आता 1 पातेल एवढं मी इथं साखर घेतलेली आहे, म्हणजे निम्मी साखर इथं मी यूज केलेलं आहे, पण 6 पातेल आहे ते पूर्ण भरून घेतलेलं आहे। आणि आता यामध्ये पाणी टाकायचं आहे, ते म्हणजे साखर व्यवस्थित बुडेल इथपर्यंत पाणी, म्हणजे 1 ग्लास एवढं पाणी यामध्ये लागलेलं आहे। आणि थोडीशी मी ही वेगळी शेव तिखट मिठाची शेव करतात, बारीक मीठ आणि चटणी टाकून लाल मिरची ती करून घेतलेली होती। आणि आता मला वाटलं थोडंशी अजून साखर ॲड करावी, म्हणून मी अजून साखर मी पाक करायलाच ठेवलाय, लगेचच ॲड केलेली आहे थोडीफार वरती। आता साखर तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, पण निम्म्यापेक्षा थोडीशी जास्त वरती घ्या, कारण मग लाडू जास्त सपक झाल्या सुद्धा बरोबर लागत नाहीत। आणि तोपर्यंत इथं वेलची पावडर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता, किंवा आहे असं जरी करून घेतली तर मी लगेच इथं
करून घेतले आणि यामध्ये मिक्स करून टाकले. आता तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रुट्स किंवा मनुके टाकायचे असतील तर टाकू शकता, पण मला या शेवच्या लाडूमध्ये काहीच आवडत नाही म्हणून मी फक्त यामध्ये वेलची पावडर टाकलेली. तर आता पाक चेक करून बघायचा आहे. तर बघा आता पाण्यात टाकल्यानंतर तो पूर्ण विरघळतोय, तर अजून याला आपल्याला शिजू द्यायचं आहे. अजून एक 5 ते 7 मिनिटांनंतर परत आपल्याला हे चेक करून बघायचं आहे. आता बघा पाण्यात टाकल्यानंतर तो लगेचच विरघळत नाही, थोडा वेळ असा राहतोय, म्हणजे पाक आपला होत आलेला आहे बघा. तर आपल्याला जास्त कडक पण पाक करायचा नाही, तो फक्त पाण्यामध्ये विरघळत. आता अजून एकदा मी 5 मिनिटं त्याला शिजू दिलं आणि परत बघितलं तर हे बघा पाण्यात टाकल्यानंतर तो बराच वेळ राहतोय. तर अशा पद्धतीचा पाक बनवायचा आहे. म्हणजे काय होतं की तुम्ही लाडू जर अजून थोडासा पाक पुढे गेला तर ते लाडू बांधेपर्यंत कडक होऊन जातात. मग एकटीने जर लाडू बांधायचं म्हटलं तर मग ते शेव पूर्ण सुकून जाते आणि मग ते लाडूवरती पण साखर अशी जास्त दिसते पांढरी. तर यासाठी जास्त गोळीबंद पाक इथं मी केलेला नाही, थोडासा अलीकडचा, एकदम पण कच्चा ठेवायचा नाही आणि पूर्ण पण पक्का करायचा नाही. त्या दोन्हीच्या मधली स्टेज ठेवली की लाडू छान होतात. तर आता पाक थोडा थोडा यामध्ये टाकत आपल्याला असं हलवत जायचं आहे आणि असं झाकून ठेवायचं, म्हणजे तोपर्यंत पाक पण यामध्ये मुरतो. आणि नंतर पाक टाकताना यामध्ये तुम्ही अंदाज घेत टाका, म्हणजे कमी जास्त झालं तर परत मग आपल्याला ते पाक एकदा टाकला की काय तो परत काढता येत नाही, त्यामुळं थोडा थोडाच ॲड करत जावा लागेल तसा. आणि छान आता वरच्यावर हे शेव बघा असे हातामध्ये घ्यायचे आणि लाडू बांधत जायचे. आता तुम्हाला कोणत्या साईजचे बांधायचे त्यानुसार बांधू शकता. म्हणजे काय होतं की वरचंच मिश्रण घेऊन लाडू बांधलं की खालची शेव आहे ते अजिबात थंड होत नाही, त्यामुळे शेवटपर्यंत लाडू बांधता येतात. तर बघा अशा पद्धतीने आता हे शेवटपर्यंत लाडू व्यवस्थित बांधता आले. तर एवढ्या पिठामध्ये 40 ते 42 एवढं हे लाडू तयार झालेलं होतं. तर नक्कीच तुम्ही शेवचे लाडू कसे करता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच वेगवेगळे नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ आल्यानंतर ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मस्त असे हे शेवचे लाडू तयार झालेले आहेत.